ऐकेल ते असं वाटतं मला. तुम्ही करा ना सगळं पाणी निघतंय, तिथलं पण पाणी भागात असेल, सगळं निघतं. बोलून मी बोलतोय नॅचरल पाणी जवान साहेब मागच्या वेळी गेलो होतो ना. नाही हिओ रस्ता नव्हता, आपण 100 फुटाची भर निघाला साहेब, रोड केला, रोड केला पूर्ण, ते सगळं पाणी होतं, त्यामुळे ते मोजणी करते. मग ते कर्ज मला ओपन करून दिले. आता परत एकदा ती जरा लवकर चालू झाली, जे मागच्या वर्षी केलं होतं त्याचप्रमाणे ते करू आपण. शामराव नगर क्षेत्राची पाहणी आज करण्यात आली आहे. यामध्ये पावसामुळे जे लोकांना त्रास होत आहे, जिथे जिथे आपल्याला गटार साफ करण्याची गरज आहे किंवा जिथे जिथे पाणी साचतोय ते काही प्रमाणात खाजगी जागेवर पण पाणी साचतोय, काही प्रमाणात शासकीय गटारी पण आहे जे आपल्याला स्वच्छ करण्याची गरज आहे. हे सगळी बाबीच्या प्रॉपरली जागेवर जाऊन तपासणी केलेली आहे आणि लोकप्रतिनिधीसुद्धा उपस्थित होते. तर त्याप्रमाणे सगळ्याची समस्या समजून संबंधित विभागांना तशी सूचना देण्यात आली आहे. मला वाटतं की पुढचे 4 ते 5 दिवसात ही सर्व कामगिरी आपण पूर्ण करून घेऊ आणि जास्तीत जास्त प्रमाणात महानगरपालिकेच्या वतीने लोकांना त्रास कमीत कमीत व्हायला पाहिजे आणि अजिबात व्हायलाच नको त्या प्रकारे आपण कारवाई करण्याचा प्रयत्न करतो. नूतन आयुक्त शुभम गुप्ता यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांची भेट घेतली असता त्यावेळेला आणि काल माझ्यासोबत असणाऱ्या माजी सहकारी नगरसेविका नसीमाताई नाईक यांनी दिलेल्या निवेदनानंतर एकत्रितपणे आम्ही जी मागणी केली त्यामध्ये आयुक्त साहेबांनी विनंती केली होती की तुम्ही प्रभागाच्या भेटीसाठी या प्रभाग भेटीमध्ये काही मोठे प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रभागातली सद्यस्थिती तिथं लक्षात येईल. तर त्यामध्ये नालाई सफाई असू देत किंवा ड्रेनेजच्या संदर्भातली अजून पूर्तता झालेली नाही, ड्रेनेज योजना सुरू झालेली नाही हा विषय असू देत किंवा येणाऱ्या काळामध्ये काही भविष्यकालीन निर्णय घेणं आवश्यक आहे विकास कामाच्या संदर्भात ते विषय असू देत. तर या सर्वच बाबतीमध्ये त्यांच्यासमोर काही खुलासे होणे आवश्यक होतं. कारण नूतन आयुक्त म्हणून त्यांना सांगलीच्या परिस्थितीची कल्पना होणं आणि प्रभागाच्या बाबतीत विस्तारित भाग असल्याकारणाने इथल्या समस्यांची मूळ जाणीव होणं त्यांना आवश्यक होतं. तर त्या दृष्टिकोनातनं शामरावनगरमधल्या जी मोठी समस्या असते पाणी साचण्याची त्यावरती गेल्या 5 वर्षामध्ये 4 नगरसेवक म्हणून या प्रभागाची प्रतिनिधी म्हणून आम्ही शामरावनगरच्या पूर्वी बाजूचा असणारा जो रस्त्याच्या मुख्य बाजूचा पूर्व बाजूचा भाग आहे तो पाणी निचरा करायला यश मिळालं होतं. आणि आता जे काही माध्यमातून परिस्थिती दिसते ती शामरावनगरच्या पश्चिम बाजूची परिस्थिती आहे आणि तिथं सकल भागात ते पाणी साठून राहतं. नागरी वस्त्यांच्यामध्ये पाणी साठण्यापेक्षा सकल भागात जिथं मोकळे प्लॉट आहेत, मोठमोठे मोकळे प्लॉट आहे तर त्या मैदानात ते पाणी साठून राहतं. तर त्याच्याही बाबतीतला जो DPR आहे 463 कोटीचा तो आराखडा लवकरात लवकर समोर यावा, शासनाकडून त्याला मंजुरी मिळावी आणि त्यासाठी पैसे उपलब्ध होतो त्वरित त्याच्यावरती अंमलबजावणी व्हावी. परंतु सध्या परिस्थितीला जो शामरावनगरचा मुख्य नाला आहे अंकलीच्या मार्गे जाणारा तो खुला व्हावा आणि आमची त्यांच्याकडे मागणी होती की त्यासाठी गेली 3 वर्षे महानगरपालिका स्वतः पैसे खर्च करते, निधी खर्च करते. तर याही वेळेला तो पैसे खर्च करण्यात यावा. परंतु आयुक्त साहेबांनी त्याच्यावरती कुठं अशा पद्धतीची भूमिका त्यांची म्हणणं होतं की त्यावरती जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदच पैसे खर्च करू शकते. पण आमचं ठाम अजूनही म्हणणं आहे की त्यांची वाट बघण्यापेक्षा आणि नागरिकांची उद्या होणारी भविष्यकालीन परिस्थिती अडचणीची होणारी निर्माण परिस्थिती लक्षात घेऊन आपण 25 लाख रुपयाची तरतूद करावी आणि त्यासाठी कायद्याच्या चौकटीत ऑडिटमध्ये कसं बसेल याचा विचार करावा. अन्यथा याचे दूरगामी परिणाम आपल्याला येत्या पावसात भोगावे लागू शकतात आणि नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून तो लवकरात लवकर निर्णय घ्यावा. आम्ही या बाबतीत जिल्हा परिषद असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाचे इथंही पाठपुरावा करणार आहोत. परंतु या ठिकाणी कुठेही न मिळाल्यास पुन्हा हेच आहे की महानगरपालिकेत आयुक्तांच्याकडेच आमचा रेटा असेल की या बाबतीत योग्य निर्णय लवकरात लवकर घेऊन हा विषय सोडवावा.